नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर सारे काही तिच्यासाठी या मालिकेमध्ये काय घडलं. दायचे आणि उमा बोलत असतात. हे चारूने ऐकलं असतं. म्हणून उमा दायचेच्या रूममधून निघताच चारू आतमध्ये शिरते आणि दायचेला बोलते, तुम्ही माझ्या आणि शिनूचा लग्नाचा विचार केला होता ना, मग आता ओबीसोबत कसे लग्न करायचे लावत आहे तुम्ही. तर दायचे बोलते, बरं झालं तू ऐकलंस. बघ, शिनू आणि ओवीचं एकमेकावर प्रेम आहे म्हणून त्यांचंच लग्न व्हायला पाहिजे. कारण तुझं शिनूवर एकतर्फ प्रेम आहे, पण शिनूचं तुझ्यावर प्रेम नाही आहे. त्यांचं फक्त ओवीवर प्रेम आहे. हे ऐकून चारूला खूप राग येतो आणि ती चिडून दायचेला बोलते, नाही, लग्न होणार तर माझ्यासोबत. शिनू आणि माझंच लग्न होणार. उद्या सकाळी तुम्ही हेच सांगा की शिनू आणि चारूचं लग्न होईल म्हणून. मला प्रॉमिस करा, वचन द्या. पण इकडे सोबत वाद घालता घालता दायचेला श्वासाचा प्रॉब्लेम सुरू होतो आणि तिला अस्थमाचं मशीन पाहिजे असतं, पण ते बेडवर एका साईडला असतं. तर दायचेला ते मशीन सापडत नाही. मग सापडल्यानंतर ते चारू ते मशीन हिसकून घेते आणि बोलते, तुम्ही मला वचन द्या, मी तुम्हाला हे मशीन देते. पण दायचेला श्वास घ्यायला त्रास होतो, म्हणून ती काही बोलू शकत नाही. इकडे मेघना चारूसोबत बोलण्यासाठी खोतांच्या घराजवळ येते. तर तिला खिडकीतून चारूचे प्रताप दिसते. ती जाम घाबरून जाते. तर इकडे दायचे आणि चारूमध्ये मशीनसाठी ओढताण सुरू असते आणि चारू दायचेला जोरात धक्का मारते. तर दायचे बेडवर पडतात आणि त्यांची शुद्ध हरवते. तर चारू खूप घाबरून जाते. तर चारू दायचेला बेडवर एका साईडला व्यवस्थित झोपून देते आणि त्यांना पांघरून देते आणि घाईघाईने निघून जाते. पण चारूचा एक झुमका रूममध्ये पडतो. हे सर्व मेघनाने बघितलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं जण हॉलमध्ये जमले असतात. तर चारू पण तिथे येते. सर्व विचारतात, चारू तुझा एक झुमका कुठे आहे. तर हे ऐकून चारूला घाम सुटतो. तर ती कशीबशी दायचेच्या रूममध्ये येऊन झुमका शोधत असते. तेवढ्यात उमा दायचेच्या रूममध्ये येते. तिला असं खूप काही भयानक असं दृश्य दिसते. आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की उमाने नक्की काय बघितलं दायचेच्या रूममध्ये. यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.